न्यायालयामार्फत एखाद्या मिळकतीला सील केले गेलेले असेल आणि ते सील जर आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला असेल, सील केलेल्या मिळकतीमध्ये आपली काही साहित्य ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि ज्यांनी त्या सीलला टॅम्परिंग करण्याचा म्हणजे त्या सीलशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एवढंच नाही तर त्या सीलला छेडछाड करून त्या मिळकतीमध्ये स्वतःचे काही वस्तू ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारे न्यायालयाने सील केलेल्या प्रॉपर्टीच्या सीलला छेडछाड करण्याचा जो प्रयत्न करणारा व्यक्ती होता त्याला 25 लाख रुपयाचा जो आहे तो दंड केलेला आहे. चला तर मग नेमकी ही केस काय आहे हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. याच्याबद्दलची जर हेडनोट आपण पाहिली तर हेडनोट मध्येच असं म्हटलेलं आहे की मिसयूज ऑफ ज्युडिशियल प्रोसेस वॉरंट्स स्ट्रॉंग डिटरन्स. बॉम्बे हायकोर्ट इम्पोजेस 25 लाख कॉस्ट ऑन लिटिगंट. ज्यांनी वाद केला त्यांनाच 25 लाख रुपयाचा दंड केलेला आहे. खोट्या केसेस करणं, माननीय न्यायालयाचा वेळ घालवणं, अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ करणं, म्हणजेच आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये कायदेशीर कोणतीच मेरिट नाही आणि तरीही जर का आपण मिसयूज करत असेल, मेहरबान कोर्टाचा वेळ घालवत असेल तर माननीय कोर्टाचे अतिशय कडक असे निर्णय आहेत. माननीय कोर्ट दंड करू शकतं. या केसमध्ये सुद्धा 25 लाख रुपयाचा दंड केलेला आहे. या केसची पार्श्वभूमी अशी होती की माननीय उच्च न्यायालयानं हे जे चेंबर समन्स ॲप्लिकेशन होतं हे डिसमिस केलं आणि हे जे ॲप्लिकेशन होतं त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की एक मयत लँडलेडी होती, म्हणजे एका मिळकतीची एक महिला मालक होती जी मयत झालेली होती आणि त्या महिलेच्या मिळकतीच्या संदर्भातला हा वाद होता आणि जे व्यक्ती होते ज्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते त्या मिळकतीचे जे आहेत ते भाडेकरी आहेत. तर या केसमध्ये जेव्हा ट्रायल कोर्ट होते त्यांनी कोर्ट अपॉइंटेड ॲडमिनिस्ट्रेटर नेमलेले होते. त्या मिळकतीची देखभाल करण्यासाठी जे आहे ते माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी नेमलेले होते आणि त्यांनी ती मिळकत जी आहे ती सील केलेली होती. ती मिळकत सील केल्यानंतर हे जे उच्च न्यायालयातील अर्जदार आहेत जे स्वतःला भाडेकरू असं म्हणत होते तर त्यांनी त्या मिळकतीमध्ये जे माननीय न्यायालयाच्या आदेशाने सील करण्यात आलेलं होतं तर त्याच्याशी छेडछाड केली. त्यांनी स्वतःच्या काही वस्तू ज्या आहेत ते त्या मिळकतीमध्ये नेऊन ठेवल्या आणि त्यांनी उलट असं म्हटलं माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन की मी भाडेकरू आहे, मी भाडं जे आहे ते कोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर ज्यांना माननीय कोर्टाने देखभालीसाठी नेमलेलं आहे त्यांच्याकडे भाडे देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझं भाडं स्वीकारलं नाही. या उलट जे कोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर होते त्यांनीसुद्धा आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं. त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ते भाडेकरू आहेत किंवा नाहीत याबद्दल आणखी न्यायालयामध्ये केस चालू आहे आणि त्यामुळे त्यांचं भाडं आत्ता स्वीकारता येणार नाही. हे केवळ त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली की माननीय न्यायालयाने त्या मिळकतीला सील करण्यास सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे त्या मिळकतीला सील केलेलं होतं, कोर्टाचं सील होतं आणि ते सीलसुद्धा यांनी तोडलेलं आहे आणि त्या मिळकतीमध्ये यांनी स्वतःच्या काही वस्तू ज्या आहेत त्या नेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांना अशा प्रकारचं जे आहे ते सील काढून ती मिळकत त्यांना परत मिळावी अशा प्रकारची मागणी जी त्या भाडेकरू म्हणवणाऱ्या अर्जदारांची होती तर त्यांची मागणी जी आहे ती मान्य करू नये असं कोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर यांचं म्हणणं होतं. आणि जे माननीय उच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की व्हाईल स्टेटिंग दॅट दीज ॲक्शन्स अँड इनॅक्शन्स हॅव अननेसेसरीली कन्झ्युम्ड द कोर्ट्स व्हॅल्युएबल टाईम ऑन कोलॅटरल इश्यूज देअरबाय डिलेइंग द ॲडज्युडिकेशन ऑफ कोर डिस्प्यूट. जो मुख्य वाद आहे तो वाद प्रलंबित पाडण्यासाठी हा अर्ज दाखल केलेला आहे. या निष्कर्षाला माननीय मुंबई उच्च न्यायालय जे आहेत ते आले आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, पुढे एक रिमार्कसुद्धा मारलेला आहे की सच मिसयूज ऑफ ज्युडिशियल प्रोसेस वॉरंट्स अ स्ट्रॉंग डिटरंट विच कॅन ओनली बी इन्श्युअर्ड थ्रू इम्पोजेशन ऑफ एक्झम्प्लरी कॉस्ट. अशा प्रकारे मेहरबान कोर्टामध्ये येणं, स्वतःच सील तोडणं, स्वतःच मी कूळ आहे आणि ते सील काढा असं म्हणणं मेहरबान कोर्टाचा वेळ घालवण्यासारखं आहे आणि जी मूळ प्रोसिडिंग, मूळ जी केस चालू आहे
ज्याच्यामध्ये हा वाद आहे की हे भाडेकरू आहेत किंवा नाहीत हे ठरण्याच्या पूर्वी अशा प्रकारची कृत्य करून वरिष्ठ न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध दाद मागणं, मेहरबान कोर्टाचा वेळ घालवणं, यासाठी दंड करणं हे आवश्यक आहे असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की व्हाईल ऑब्झर्विंग दॅट द ॲप्लिकंट हॅड नो लिगल राईट, यांना मुळात कायदेशीर हक्कच नाहीत, टू इंटरव्हेन इन टेस्टिमेंटरी प्रोसिडिंग सिन्स प्रोबेट ज्युरिडिक्शन कॅन कन्फाईन टू डिटरमाइनिंग द व्हॅलिडिटी ऑफ द विल. त्याच्यामध्ये एक मृत्यूपत्र होतं, त्याचा वाद होता. विल अँड ॲडमिनिस्ट्रेशन of the estate held that any claim of tenancy could only be raised before the court of small causes which had exclusive jurisdiction under the governing rent laws. तर तुम्ही प्रॉपर कोर्टामध्ये गेलेले नाहीत आणि तुम्ही उच्च न्यायालयामध्ये द्या आणि ते जे प्रोसिडिंग चालू आहे मृत्यूपत्राची खरेपणा खोटेपणा याबद्दलचा तो वाद आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे केलेलं सील आहे ते तोडता, स्वतःचं साहित्य त्यामध्ये मिळकतीमध्ये ठेवता आणि वरून माननीय कोर्टाला अशी परमिशन मागता की ते जे आहे ते सील तोडावं आणि मिळकतीचा जो ताबा आहे तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेला आहे तो मला मिळावा. तर ह्या सगळ्या गोष्टी या बेकायदेशीर आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा काही हक्क नाही असं म्हटलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की द बेंच फर्दर ऑब्झर्व्ड दॅट सच कंडक्ट हॅड डिलेड द प्रोबेट प्रोसिडिंग, जे मृत्यूपत्रावरून प्रोबेट मिळण्यासाठीचं जे प्रोसिडिंग आहे त्याला विलंब करण्यासाठी हा अर्ज आहे असं म्हटलेलं आहे. अँड बर्डन्ड द कोर्ट्स टाईम विथ एक्स्टर्नस डिस्प्यूट. इट नोटेड दॅट द ॲप्लिकंट्स ॲक्शन नॉट ओनली डिलेड द प्रोग्रेस ऑफ द सूट बट हॅव ऑल्सो सब्जेक्टेड द कोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेटर टू अननेसेसरी हार्डशिप अँड डिफिकल्टी इन ॲडमिनिस्टरिंग द डिसिज्ड इस्टेट. जे माननीय न्यायालयाने ज्यांना नेमलेलं होतं कोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, तर त्यांना काम करण्यापासून सुद्धा व्यत्यय निर्माण करणारं असं अर्जदारांचं कृत्य आहे. आणि व्हाईल स्टेटिंग दॅट सच कॉन्डक्ट कॅनॉट बी परमिटेड, तर अशा प्रकारचं कृत्य हे स्वीकारता येणार नाही असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि माननीय उच्च न्यायालयाने असं सुद्धा न्यायनिर्णय दिलेला आहे की होल्डिंग दॅट द ॲप्लिकंट्स कंडक्ट ॲज ऑब्स्ट्रक्टिव्ह अँड अनजस्टिफाईड the court dismissed the chamber summons with exemplary cost, directing that the amount be deposited within 4 weeks. 4 आठवड्यामध्ये जे आहे ही जी रक्कम आहे 25 लाख रुपयाची, ही केस दाखल केली म्हणून हक्क नसताना तर ती 4 आठवड्यामध्ये जमा करावे असं म्हटलेलं आहे. द बेंच फर्दर डायरेक्टेड दॅट इन केस ऑफ नॉन कंप्लायन्स, जर पूर्तता केली नाही, द कलेक्टर ऑफ मुंबई शाल अटॅच द ॲप्लिकंट्स प्रॉपर्टी, ज्याने अर्ज केला आहे त्यांनी जर 25 लाख 1 महिन्यात नाही जर जमा केले तर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना आदेश केलेले आहेत की त्यांनी या अर्जदाराची ही दुसरी जी मिळकत आहे ती जप्त करावी अँड इन्शुअर रिकव्हरी ऑफ अमाऊंट फॉर डिपॉझिट इन द फंड. त्या फंडामध्ये जी आहे ती रक्कम डिपॉझिट करण्यासाठी त्यांची मिळकत जप्त करून विक्री करून ही रक्कम जी आहे ती वसूल करावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि 25 लाख रुपयाचा जे आहे तो दंड केलेला आहे अशा प्रकारच्या खोटे केसेस केल्यामुळं. त्यामुळं कोणतीही केस न्यायालयामध्ये दाखल करीत असताना विनाकारण एखादं प्रोसिडिंग लांबवण्यासाठी, विनाकारण एखादी केस कायद्यामध्ये बसत नसेल तर करणं, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. वर्षानुवर्षापूर्वीचे जे दस्त आहेत ते बेकायदेशीर आहेत म्हणणं, वर्षानुवर्षापूर्वी झालेली वाटप आहेत ती बेकायदेशीर म्हणणं, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे दस्त नोंदवलेले आहेत ते फसवून केलेले आहेत असं अनेक वर्ष झाल्यानंतर म्हणणं, इट इज मिसयूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ. आणि हे जर आपण सिद्ध नाही करू शकला तर आपल्याला दंडसुद्धा होऊ शकतो. अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल. ही माहिती जर आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपल्याला यूट्यूबवर या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन जर दिसत असेल तर त्यालाही क्लिक करा, त्यासाठी कोणतेही पैसे द्यावं लागत नाहीत. आपण हाईप हे बटन जे आहे ते क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. हा व्हिडिओ आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल आणि पेजेसला कोर्ट कचेरीच्या तर फॉलो जरूर करा. व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा, कारण आपला लाईक आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो. धन्यवाद.